मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भारतातील लिंगरचना कमी होण्यामागचे परिणाम, त्याचबरोबर भारतातील साक्षरता व भारतातील साक्षरतेचं स्वरूप, भारतासारख्या देशामध्ये कोणत्या कोणत्या राज्यामध्ये कशा प्रकारचे साक्षरतेचे प्रमाण आहेत, या संदर्भामध्ये हा टॉपिक आपण घेतलेला आहे. आज आपण या प्रकरणातला नवीन आणि महत्त्वाचा जो टॉपिक चालू करणार आहोत तो म्हणजे लोकसंख्या विषयक असलेले सिद्धांत. यामध्ये आपल्याला 2 सिद्धांत अभ्यासायचे आहेत. पहिला आहे माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत, हा पहिला, आणि दुसरा आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. असे हे 2 सिद्धांत आपल्याला अभ्यासायचे आहेत. मित्रांनो, लोकसंख्या ही प्रत्येक देशाची साधन संपत्ती राहिलेली आहे. प्रत्येक देशाची लोकसंख्या ही महत्त्वाची साधन संपत्ती आहे. तिचा उपयोग, तिचा वापर आणि तिच्याकडून कशा प्रकारचा फायदा त्या देशाला व देशासाठी करून घेता येईल, हे प्रत्येक देशातील शासन व राजकीय व त्या ठिकाणच्या शासन प्रणालीने व व्यवस्थेने केलेला दिसून येतो. सर्वात जास्त वापर युद्धामध्ये केला जातो. विविध प्रकारचे रोजगार निर्मितीसाठी केला जातो. मनुष्यबळाचा वापर हा मनुष्यांकडूनच निर्मित काही तयार करण्यासाठीच केला जातो आणि म्हणून प्रत्येक देशासाठी लोकसंख्या ही साधन संपत्ती म्हटली गेलेली आणि ती महत्त्वाची आहे. तर नेमकं साधन संपत्ती म्हणायचं कशाला? मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या नैसर्गिक व मानवनिर्मित गोष्टींचा उपयोग करून घेतो. त्यावेळी त्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित वस्तूंना साधन संपत्ती म्हटलेले आहे. म्हणजेच काय की ज्या नैसर्गिक आणि मानवाने तयार केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा पुरेपूर उपयोग हाच मानव करून घेतो आणि म्हणूनच त्या परिस्थितीला किंवा त्या वस्तूंना साधन संपत्ती म्हटलेले आहे. मानवाच्या गरजा भागविण्यास उपयोगी असलेले कोणतेही साधन म्हणजे साधन संपत्ती आहे. हे सर्वात सोपी. मानवाच्या गरजा भागविण्यास उपयोगी असलेले कोणतेही साधन, मानवाची गरज काय? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार. कुठेही जर त्याची गरज किंवा त्याच्या गरजा जर भागवता आल्या तर ते सरळ त्या ठिकाणी ती साधन संपत्ती म्हटलेली आहे. थोडक्यात मानवास उपयोगी असलेल्या सर्व नैसर्गिक व मानवनिर्मित साहित्याला साधन संपत्ती म्हटलेले आहे. अशा प्रकारे साधन संपत्ती, लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक त्या देशासाठी, त्या राष्ट्रासाठी असतोच म्हणजे आहेच. आणि या साधन संपत्तीचा वापर कशा प्रकारे त्या देशातील शासन व्यवस्था किंवा शासन प्रणाली करत असते हे आपल्याला लक्षात येईल. आता आपण जो सिद्धांत बघणार आहोत तो म्हणजे माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत. अतिशय महत्त्वाचा आहे. हे व्हिडिओ लेक्चर तुम्ही व्यवस्थित हेडफोन लावून ऐकावे. तर माल्थसच्या सिद्धांताचं जे काही स्वरूप आहे किंवा लोकसंख्या कशा प्रकारे वाढली जाते किंवा कशा प्रकारे वाढ होत आहे, कोणत्या गोष्टी कारणीभूत आहे, एक प्रकारची मांडणी या माल्थसने आपल्या सिद्धांतामध्ये केलेली आहे. माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत. मग यांचं जे नाव आहे ते म्हणजे थॉमस माल्थस. हे इतिहास व राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी इसवी सन 1798 परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे हे वर्ष. इसवी सन 1798 लोकसंख्या वाढीच्या संबंधी किंवा संदर्भात एक सिद्धांत त्यांनी संशोधन करत असताना तो मांडला. आणि त्या संशोधनाचा जो विषयाचं जे काही नाव आहे किंवा शीर्षक आहे ते होतं ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन ॲज इट ॲफेक्ट्स फ्युचर इम्प्रूव्हमेंट ऑफ सोसायटी. म्हणजे या लोकसंख्या वाढीचा जो काही होणारा परिणाम आहे तो भविष्यामध्ये या समाजाला एक प्रकारे विकसित करणार आहे, अशा प्रकारचे स्टेटमेंट यांनी माल्थसने आपल्या सिद्धांताच्या शीर्षकामध्ये मांडलेलं दिसून येतं.
मग या सिद्धांतामध्ये त्यांची 2 प्रमुख तत्त्वे आहेत. अतिशय छोटा सिद्धांत आहे. 2 प्रमुख तत्त्वे म्हणजे सिद्धांत आहे. जी 2 तत्त्वे त्यांनी सांगितले त्याच्यातलं पहिलं आहे, माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्न आवश्यक आहे. माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्न आवश्यक आहे. दुसरं आहे, स्त्री आणि पुरुष यांच्यात लैंगिक आकर्षण असते व हे आकर्षण कायमस्वरूपी भविष्य काळातही राहीलच, असं थॉमस माल्थस हे आपल्या सिद्धांताच्या मांडणीमध्ये 2 तत्त्वांच्या मुद्द्यांच्या आधारे सांगतात. माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. स्त्री आणि पुरुष यांच्यात लैंगिक आकर्षण असते व हे आकर्षण कायमस्वरूपी भविष्य काळातही राहतेच. मग माल्थसने संशोधन करत असताना त्याचं स्पष्टीकरण मांडण्याचा प्रयत्न केला की लोकसंख्येची जी काही वाढ आहे किंवा लोकसंख्या जी काही वाढत असते, ही संख्या भूमिती श्रेणीनुसार वाढताना आपल्याला दिसून येते, असं थॉमस माल्थस आपल्याला सांगतात. लोकसंख्येची वाढ किंवा लोकसंख्या जी वाढत असते ती भूमिती श्रेणीनुसार होते. नाव व्यवस्थित ऐका. लोकसंख्येची वाढ भूमिती श्रेणीनुसार होते आणि ही जी श्रेणी त्यांनी सांगितली आहे ती म्हणजे 1, 2, 4, 8, 16, 32, 64. त्याच्यानंतर त्यांनी असा निष्कर्ष काढला थॉमस माल्थस यांनी की प्रत्येक किंवा दर 25 वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होताना आपल्याला दिसून येते. हे थॉमस माल्थस यांनी प्रतिपादित केलेले मांडणी आहे किंवा तत्त्व आहे. दुसरं जे महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगितला आहे ते म्हणजे पृथ्वीवरील अन्नधान्याचे उत्पादन मात्र गणिती श्रेणीने वाढते. पृथ्वीवरील अन्नधान्याचे उत्पादन मात्र गणिती श्रेणीने वाढते. म्हणजे 1 क्विंटल, 2 क्विंटल किंवा टन, 3, 4, 5, 6 म्हणजे अनुक्रमे क्रमांक 1 पासून तर पुढे जितके असतील तितके हे अन्नधान्याचे उत्पादन गणिती श्रेणीने वाढते, असं थॉमस माल्थस आपल्याला याच्यामध्ये सांगतात. मग माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. स्त्री आणि पुरुष यांच्यात लैंगिक आकर्षण असते व हे आकर्षण कायमस्वरूपी भविष्यामध्ये सुद्धा राहीलच, असे ते आपल्याला सांगतात. आता या 2 तत्त्वांच्या आधारावर जी 2 प्रतिपादित केलेली जी मांडणी केलेली आहे याच्यावर काही गोष्टी त्यांनी पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. यामध्ये नैसर्गिक नियंत्रके आणि प्रतिबंधक नियंत्रके त्यांनी आपल्याला सांगितले आहे. भूमिती पद्धतीने वाढणाऱ्या लोकसंख्येला गणिती श्रेणीने वाढणारे अन्नधान्य उत्पादन अपुरे पडत असते. यामुळे देशात कुपोषण, उपासमार, बेरोजगारी, रोगराई, अनेक प्रकारच्या समस्या व अडचणी व खूप मोठ्या महामाऱ्या निर्माण होतात. त्याचबरोबर लोकसंख्या नियंत्रणात येत जरी असली परंतु काही नैसर्गिक संकटे हे टळू शकत नाही आणि ते नैसर्गिक संकटे आल्यानंतर मग ते आपत्तीजनक असतात, तर त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही सर्वात जास्त असते, असं थॉमस माल्थस आपल्याला सांगतात. मग हे आपत्तीजनक समस्या किंवा नैसर्गिक संकटे जी आहेत ती म्हणजे भूकंप आहे, पूर आहे, ज्वालामुखी आहे इत्यादी आहे. आता लोकसंख्येला जर नियंत्रणात आणायचं असेल तर यासाठी नैसर्गिक नियंत्रके आहेत आणि नैसर्गिक नियंत्रकांमध्ये हवामान आहे, वातावरण आहे, त्या ठिकाणचं सभोवतालची परिस्थिती आहे, अशा प्रकारचे नैसर्गिक नियंत्रकातूनच लोकसंख्या नियंत्रणात आणता येऊ शकते. काही ठिकाणी दाट व दमट हवामान असते, काही ठिकाणी उष्ण व कोरड्या स्वरूपात असते, काही ठिकाणी थंड व उष्ण स्वरूपाचे वारे वाहत असतात. म्हणजे अशा प्रकारचं हवामान काही प्रदेशांमध्ये असते आणि यालाच नैसर्गिक नियंत्रके असे म्हटले गेलेले आहे. त्याच्यानंतर जे आहे प्रतिबंधक नियंत्रके. जन्मदरावर बंधने आणण्यासाठी किंवा लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय किंवा नियंत्रके मांडलेले दिसून येतात. मग याच्यामध्ये थॉमस माल्थसने जे 3 महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहे प्रतिबंधक नियंत्रकांमध्ये. पहिला आहे संयम, दुसरा आहे शिक्षण आणि तिसरा आहे तांत्रिक प्रगती. पहिला आहे संयम. माल्थसने जन्मदरावर किंवा लोकसंख्या वाढीवर बंधने आणण्यासाठी उशिरा विवाह करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, नैसर्गिक संयम पाळणे, विवाहानंतर संयम पाळावा असे काही उपाय या संयम मुद्द्यांमध्ये त्याने सुचवलेले आहेत. त्याच्यानंतर शिक्षण हा जो पुढचा मुद्दा आहे
प्रतिबंधात्मक उपायामध्ये माल्थसने असे सांगितले की लोकसंख्या वाढीवर जर नियंत्रण आणायचे असेल किंवा नियंत्रण ठेवायचे असेल तर इतर उपायांबरोबर शिक्षणाचाही प्रसार झाला पाहिजे आणि हे योग्य आहे. कारण शिक्षणाने लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याची समज येते, त्याला ती ज्ञान अवगत होते, त्याला ते जाणवले जाते, समजले जाते. छोट्या कुटुंबाचे जे काही छोटे कुटुंब आहेत, हे छोटे कुटुंब यामध्ये सर्वात पहिले या प्रतिबंधात्मक उपायांचा वापर करताना दिसतात. वाढत्या लोकसंख्येची संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढवले पाहिजे. शिक्षणामुळे अन्नधान्य उत्पादन वाढीसंबंधी संशोधन केले जाते व नवनवीन संशोधनात्मक उपाय शोधले जातात. अशा प्रकारचं मत त्यांनी शिक्षण या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे. पुढची तिसरा जो घटक आहे म्हणजे तांत्रिक प्रगती. तांत्रिक किंवा अत्याधुनिक किंवा आधुनिक प्रगतीमुळे नवनवीन साधनसंपत्तीचा शोध लागला. साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त व विविध प्रकारे उपयोग शक्य होतो. यामुळे अधिक लोकसंख्येचे पोषण करता येणे शक्य होते. या सिद्धांतात सुधारणा करताना शेवटी थॉमस माल्थस यांनी असे सांगितले की नैतिक नियमांचा वापर गरीब जनतेकडून फार होणार नाही. कारण शिक्षणाचा अभाव, गरिबी इत्यादी घटकांमुळे गरिबाला त्यासंबंधी जाणीव होणार नाही आणि म्हणून लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यामध्ये कुठेतरी तो देश किंवा ते राष्ट्र हे अपयशी होऊ शकते, असे थॉमस माल्थस हे आपल्याला सांगतात. थॉमस माल्थस हे दुसऱ्या राष्ट्रातील असल्यामुळे यांनी त्या देशात जे राहत होते त्या देशाचा किंवा त्या प्रदेशाची पार्श्वभूमी आणि परिस्थिती लक्षात घेऊन सभोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन हे तत्त्वे किंवा ही मांडणी केलेली दिसून येते आणि म्हणूनच त्यांनी अशा प्रकारचा सिद्धांत आपल्यासमोर मांडलेला आहे. त्यांनी 2 तत्त्वे सांगितले की माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते आणि स्त्री आणि पुरुष यांच्यात लैंगिक आकर्षण असते व हे आकर्षण कायमस्वरूपी भविष्यकाळातसुद्धा राहत असते. परत लोकसंख्येची वाढ भूमिती श्रेणीनुसार होते आणि अन्नधान्याचे उत्पादन मात्र गणिती श्रेणीने किंवा आकडेवारीनुसार होत असते, असं थॉमस माल्थस आपल्याला सांगतात. थॉमस माल्थसने जे काही तत्त्वे किंवा जे स्पष्टीकरण आपल्या सिद्धांतामध्ये मांडले किंवा जे काही मत त्यांनी आपल्या समोर मांडलेलं दिसून येतं, याच तत्त्वांच्या विरोधात जाऊन काही संशोधन करताना टीकासुद्धा केलेल्या आपल्याला दिसून येतात. काही आक्षेप घेतलेले आहेत, ते सुद्धा महत्त्वाचे आहे. माल्थसने असे सांगितले की लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढते, परंतु प्रत्येक देशात अशी वाढ असेलच असे नाही. म्हणजेच काय की माल्थसने सांगितल्याप्रमाणे जर लोकसंख्या एखाद्या देशाची किंवा राष्ट्राची दर 25 वर्षांनी जर दुप्पट वाढते आहे, तेव्हाची परिस्थिती म्हणजे 17व्या शतकातली परिस्थिती, तेव्हाच्या गरजा, तेव्हाचा कालावधी, तेव्हाच्या असलेल्या संपत्तीचा विनियोग आणि उपयोग आणि आताच्या काळात जर त्याचा जर विचार केला तर खूप मोठं अंतर आपल्याला दिसून येईल. पाश्चिमात्य देशात तर लोकसंख्येत वाढ होण्याऐवजी घट झालेली दिसून येते. काही विकसनशील राष्ट्रामध्ये लोकसंख्या ही दरवर्षी झपाट्याने वाढत असते. त्याच्यामुळे भूमिती श्रेणीने ही लोकसंख्या वाढते हे विधान कुठेतरी चुकीचे आहे, असं टीकाकारांचं म्हणणं आहे. माल्थसने त्याच्या सिद्धांतामध्ये असे सांगितले की अन्नधान्याचे उत्पादन गणिती पद्धतीने वाढते, पण प्रत्यक्षात बऱ्याच देशांमध्ये असे आढळून येत नाही. माल्थसने शेतीतील प्रगती लक्षात घेतलीच नाही. शेतीमध्ये विविध प्रकारचं तंत्रज्ञान किंवा नियोजन करून शेतीचा विकास पण होऊ शकतो, याच्याकडे माल्थसने दुर्लक्ष केले. अत्याधुनिक आणि आधुनिक यंत्रसामुग्री किंवा विविध प्रकारचा खतांचा वापर करूनसुद्धा शेती विकास करता येऊ शकतो, यावरसुद्धा त्यांनी दुर्लक्ष करून तशा प्रकारची मांडणी त्यांनी केली नाही. जंतुनाशके आहेत, रासायनिक खते आहे इत्यादी वापर करून शेतीमध्ये सुधारणा करता येऊ शकतात, हेही त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितले नाही. मग हे उत्पादन गणिती श्रेणीपेक्षा कितीतरी अधिक वेगाने वाढल्याची उदाहरणे आपल्या देशामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये आढळते. म्हणजे इस्राईल हा देश आहे, ऑस्ट्रेलिया हा देश आहे, नंतर भारतातील काही राज्य आहेत. अशा प्रकारच्या राज्यांमध्ये देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली दिसून येते. पुढचं आहे की माल्थसच्या सिद्धांतातील एका तत्वानुसार स्त्री आणि पुरुष यांच्यात लैंगिक आकर्षण असते आणि ते भविष्यात पण कायम राहील असं ते सांगतात आणि त्यामुळे लोकसंख्या वाढ ही अटळ आहे किंवा ती नियंत्रणात आहे.
पण जगात काही देश असे आहेत की त्या देशांमध्ये लोकांच्याच लैंगिक आकर्षण असेल तरी त्यामुळे त्या देशाच्या लोकसंख्या वाढीवर काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही. उदाहरणार्थ फ्रान्स असेल, ग्रेट ब्रिटन असेल किंवा युरोपियन कंट्रीज असतील, काही राष्ट्र असतील, या राष्ट्रांमध्ये अनेक प्रकारचे लैंगिक आकर्षण जरी असले तरी त्यांचा परिणाम लोकसंख्येवर झालेला दिसून येत नाही. म्हणजे त्यांनी काही ना काही गोष्टी त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत, नियंत्रणात ठेवलेल्या आहेत. मग ते प्रतिबंधात्मक उपाय असतील किंवा विविध प्रकारचे नियंत्रके असतील. परत माल्थसने असे सांगितले की वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरणार नाही, त्यामुळे उपासमार, कुपोषण, बेरोजगारी इत्यादी गोष्टींमुळे मृत्यूदर वाढून लोकसंख्या वाढीचे संकट हे टळेल. पण माल्थसने वाहतूक, दळणवळण किंवा इतर व्यवस्थेवर भर घातलेली नाही, त्याने ते दुर्लक्ष केले. जलद वाहतूक व इतर वाहतूक किंवा इतर दळणवळणाच्या साधनांमुळे किंवा मार्गांमुळे विविध ठिकाणी कोणताही माल किंवा अन्नधान्य किंवा अनेक प्रकारची साधने किंवा घटक आपण पोहोचवू शकतो. त्या ठिकाणी त्या देशाची, त्या राष्ट्राची गरज आपण भागवू शकतो. अन्नधान्य पुरेल इतकं अन्नधान्य एका देशातून दुसऱ्या देशातून जाऊ शकते, ते पोचवता येऊ शकते, आयात करता येऊ शकते, निर्यात करता येऊ शकते. म्हणजे अशा प्रकारचं मत माल्थसने मांडण्यात कुठेतरी ते मागे राहिलेत किंवा ते मांडण्याचा प्रयत्न जरी केला असेल परंतु ते मांडलेलं दिसून येत नाही, असं टीकाकारांचं म्हणणं आहे. पुन्हा माल्थसने आपल्या लोकसंख्या वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. उदाहरणार्थ ब्रह्मचर्य पालन, नैसर्गिक संयम, काही प्रतिबंधात्मक उपाय. तर यामुळे लोकसंख्या पाहिजे तेवढी कमी होणार नाही. उलट त्यापेक्षा कुटुंब नियोजनाचा जर इतर मार्गांनी जर वापर केला तर काही लोकसंख्याही नियंत्रणात येऊ शकते. म्हणजे काही प्रतिबंधात्मक जर नियंत्रके किंवा उपाय जर ते वापरले तर कुठे, म्हणजे आरोग्य सेवा सुविधांचा जर व्यवस्थित वापर केला किंवा संयम ठेवण्यासाठी विविध प्रकारचे जर साधने वापरले तर लोकसंख्या वाढ ही कुठेतरी कमी होऊ शकते, ती नियंत्रणात येऊ शकते. अशा प्रकारे कुटुंब नियोजनाचा जर वापर व्यवस्थित जर ठेवला किंवा कुटुंब वाढू दिलं नाही, त्याच्यावर विविध डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यश येऊ शकते. अशा प्रकारे माल्थसने मांडलेल्या सिद्धांतावर काही टीकाकारांनी टीका केल्या आणि त्या टीकांचं परीक्षण इथे स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला इथे मांडलेलं दिसून येतं. आता बघूया माल्थसच्या सिद्धांताचे महत्त्व काय आहे. माल्थसच्या सिद्धांतामुळे लोकसंख्या प्रश्नाला चालना मिळाली व लोकसंख्येचा प्रश्न हा सामाजिक शास्त्राच्या अभ्यासात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि हा तितकाच महत्त्वाचा आहे कारण माल्थस हे राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. माल्थसच्या सिद्धांतामुळे लोकसंख्येच्या प्रश्नाविषयी विचारवंत शास्त्रज्ञ, नियोजक इत्यादींचे लक्ष वेधले गेले आणि त्यांनी अनेक प्रकारचं भर किंवा कार्य केलेलं दिसून येतं. सिद्धांतावर टीका करणाऱ्यांनी सुद्धा हा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा आहे असे म्हटलेले नाही, परंतु काही अंशा हा सिद्धांत कोणत्या तरी पातळीवर काही प्रमाणामध्ये बरोबर आहे, मांडलेली तत्त्वेसुद्धा व्यवस्थित आहे असं टीकाकारांचं म्हणणं आहे. लोकांनी संतती प्रतिबंधक उपाय न योजल्यास देशातील लोकसंख्या वेगाने वाढू लागते असे माल्थसने सिद्धांतात सांगितले आहे. ते प्रतिपादन बरोबर ठरते. काही विकसित राष्ट्रांचा जर विचार केला तर विकसित राष्ट्रांमध्ये हे आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त लोकसंख्या असलेल्या देशात लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही, त्यामुळे मृत्यूदराचा वेग वाढतो. हे माल्थसने केलेले प्रतिपादन विकसनशील किंवा अर्धविकसित किंवा अविकसनशील देशांबाबत लागू पडते हे यावरून लक्षात येईल. म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जास्त लोकसंख्येचे प्रदेश किंवा राष्ट्र आहेत, या राष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या समस्या आपल्याला समोर दिसतील आणि ते तत्त्व बरोबर आहे असं माल्थसने सांगितलेल्या सिद्धांतामध्ये आपल्याला दिसून येते. माल्थसच्या काळात व त्यापूर्वीच्या काळात अनेक विचारवंतांनी लोकसंख्याविषयक काही विचार मांडलेले होते. त्याचा परिणाम दूरगामी होता, काहींचा परिणाम हा चांगल्या प्रकारे जाणवताना दिसला. माल्थसने मांडलेले विचार हे त्या काळी जरी परिणामकारक ठरलेले नसतील परंतु आताच्या 19व्या आणि 21व्या शतकामध्ये हे कुठे ना कुठे सकारात्मक परिणाम करत आहे हे या ठिकाणी सांगायला हवे. माल्थसच्या सिद्धांताला व्यावहारिकपणाचे मूल्य आहे कारण सिद्धांतातील तत्त्वांचे स्पष्टीकरण करताना माल्थसने अनेक ऐतिहासिक दाखल्यांचा वापर केलेला आहे. त्या काळी असलेली परिस्थिती सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आपल्या सभोवताली जे काही मानवनिर्मित घटक आहे यांचा अभ्यास करून तत्त्व मांडलेली आहेत. तेव्हा काही प्रमाणात ती
उपयोगात आणली गेली, काही आणली गेलेली नाही. परंतु आताच्या काळामध्ये निश्चितपणे माल्थसचा सिद्धांत हा कुठे ना कुठे लागू होतो, कुठे ना कुठे तो समरूप होताना आपल्याला दिसतो. अशा प्रकारे माल्थस आणि माल्थसच्या लोकसंख्या वाढीचा सिद्धांताची 2 तत्त्वे आणि 2 तत्त्वांचं स्पष्टीकरण 2 मुद्द्यांच्या आधारे, म्हणजे असे 4 मुद्दे आपण याच्यामध्ये घेतले. हे 4 मुद्दे झाल्यानंतर माल्थसच्या सिद्धांतावरील टीका किंवा आक्षेप आणि त्याच्यानंतर माल्थसच्या सिद्धांताचं काय महत्त्व आहे, तेव्हा काय होतं आणि आताच्या 19व्या आणि 21व्या शतकामध्ये कशा प्रकारे हा सिद्धांत लागू पडत आहे, या सिद्धांताच्या बाबतीत स्पष्टीकरण किंवा आपला हा सिद्धांत या ठिकाणी संपलेला आहे.